Hello student, practice problem 4 on dissolution of partnership firm. याचं मी या ठिकाणी जर्नल विचारलेलं आहे ज्याचा मी 4.1 मध्ये लेजर दाखवलेला आहे. आता मी इथे जर्नल दाखवते. प्रॉब्लेम बघूया. Asha, Usha and Nisha were partners sharing profit and losses in the ratio of 2:1. The following is the balance sheet of as on 31st March 2019. Liabilities, capital account, Asha 1,20,000, Usha 40,000, Nisha 40,000, general reserve 12,000, creditors 80,000, Asha's loan account 16,000, bills payable 28,000. Asset side, machinery 1 lakh, investment 48,000, debtors 1,10,000, less RDD 6,000 and outer 1,04,000. Stock 40,000, profit and loss account 36,000, bank 8,000, tally 3,36,000. On the above date, the partners decide to dissolve the firm. First, assets were realized as under machinery rupees 90,000, stock rupees 36,000, investment rupees 42,000 and debtors rupees 90,000. Dissolution expenses were rupees 6,000. Goodwill of the firm realized rupees 48,000. Pass journal entry to close the books of firm. 4.2 मध्ये आपण जर्नल एंट्री चेक करतोय आताच्या या व्हिडिओमध्ये. या अगोदर लेजरचा व्हिडिओ बनवलेला आहे, चेक करा. त्या ठिकाणी सांगितलंय का बघा, आशा, उषा आणि निशा असे 3 पार्टनर्स आहेत ज्यांचा रेशो आहे 2:1. हे जे 3 पार्टनर्स आहेत ते फर्म डिझॉल्व करायचं ठरवत आहेत आणि त्यावेळेला त्यांनी असेट्स रिअलाइज केले, डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड केलेत आणि अदर गुडविल आहे ती रिअलाइज केले. तर यामध्ये जर आपण एंट्री करायच्या झाल्या तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सफरिंगची एंट्री करणार. म्हणजेच काय तर सन्ड्री असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. ज्या असेट आहेत ते रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार. त्यानंतर सेकंड, सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर या असेट्समध्ये जी RDD दिलेली आहे ही RDD आपण रिअलायझेशन अकाउंटमध्ये सन्ड्री असेट्समध्ये ती घेत नाही, तर ती तिथे लेस आहे, म्हणजेच अपोजिट साईडला क्रेडिट साईडला जाते. त्याची एंट्री करणार. त्यानंतर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, म्हणजेच अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस दिसतं आपल्याला. अक्युमुलेटेड प्रॉफिट हा देखील आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार. त्यानंतर अदर साईडला जनरल रिझर्व दिसतोय, जो देखील ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार, ट्रान्सफर करणार म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणार. त्यानंतर पार्टनर्स लोन अकाउंट दिसतोय, ज्याचं सेपरेटली अकाउंट बनवलं जातंय. आपण डायरेक्टली सेपरेटली अकाउंट न बनवता लेजरला जसं पोस्टिंग केलं जातं त्याच पद्धतीने डायरेक्टली त्याची एंट्री करू शकतो, म्हणजे डायरेक्टली पेड करू शकतो. नेक्स्ट एंट्री असणार असेट्स रिअलाइजची. त्यानंतर असणार आहे असेट रिअलाइजची एंट्री पुन्हा आठवण करून देते. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड, म्हणजे या ठिकाणी एंट्री दिसणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. गुडविल रिअलाइज करायला सांगितले, आपण कंबाईन एंट्री या ठिकाणी करू शकतोय. असेट्स रिअलाइज करणार त्यावेळेला. आणि या ठिकाणी सांगितलेलं नाही ते म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करायला सांगितले नाही, ते देखील आपण करून घेणार. या एंट्री झाल्यानंतर रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार, म्हणजे प्रॉफिट लॉसची एंट्री दिसणार. आणि त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल फायनल अकाउंट आपण जे फायनल सेटल करतोय, सेटलमेंट मेड ची एंट्री एक दिसणार. इथे तुमच्या एंट्र्या संपणार. स्टार्ट करूया. फर्स्ट एंट्री असेट ट्रान्सफर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट्स अकाउंट. realization account
debit to sundry assets. सन्ड्री असेट कोणत्या कोणत्या आहेत बघा. मशिनरी, या ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला मिळणार. प्रॉब्लेम चेक करा टेक्स्टबुक मध्ये. मशिनरी 1 लाख, नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 48,000, डेप्टर्स 1,10,000 ग्रॉस अमाऊंट घेणार. स्टॉक 40,000, total 1 lakh plus 48,000 plus 1,10,000 plus 40,000, 2,98,000. 2,98,000. Narration being sundry asset transfer to realization account. Sundry asset transfer to realization. Same date ला next entry sundry liability transfer करणार आपण, म्हणजे थर्ड पार्टी लायबिलिटी ज्या आहेत त्या. sundry liabilities account debit. डायरेक्टली क्रेडिटर्स बिल्स पेबल लिहिलं तरी पण चालतंय. liabilities account debit कोणते कोणते आहेत बघा. creditors and bills payable. creditors 80,000, bills payable 28,000. to realization account. $80,000 plus 28,000, 1,08,000. Narration being sundry liability transfer to realization account. नेक्स्ट RDD ट्रान्सफर करूया. आता यामध्ये सन्ड्री लायबिलिटीज ज्या ठिकाणी आपण केले आहेत त्या ठिकाणी RDD पण ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे घेऊ शकतोय. या ठिकाणी नॅरेशन मध्ये दिसणार सन्ड्री लायबिलिटीज अँड RDD असं. तर मी तुम्हाला सेपरेट दाखवते, तुम्ही कंबाईन केला तरी चालेल. RDD अकाउंट डेबिट to realization account. 6,000, 6,000. being RDD transfer to realization account.
त्यानंतर या ठिकाणी असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, ऑल पार्टनर्सला ट्रान्सफर होणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल म्हणजे आशा कॅपिटल अकाउंट डेबिट कॅपिटल अकाउंट डेबिट उषा कॅपिटल अकाउंट डेबिट निशा कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आहे किती प्रॉफिट अँड लॉस? 36,000. 36,000 अपॉन 5 इंटू 2 इंटू 2 अँड इंटू 1. 2:1 आहे, तसं आपण डिस्ट्रीब्यूट करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 36,000 अपॉन 5 इंटू 2 14,400. सेम इंटू 2 14,400 and into 1 7,200. Narration being profit and loss account, transfer to partners capital account. या ठिकाणी अदर साईडला चेक करा. लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करायचं आहे ऑल पार्टनर्सला. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू आशा कॅपिटल अकाउंट, उषा कॅपिटल अकाउंट, टू निशा कॅपिटल अकाउंट. ओके, जनरल रिझर्व्ह आहे 12,000. 12,000 upon 5 2:1 आहे. 12,000 upon 5 into 2 4,800. Same 4,800. Narration लेना being general reserve transfer to all partners capital account. General reserve transfer to all partners capital account. Okay. Next, त्यानंतर ॲडजस्टमेंट फर्स्ट जी दिलेली आहे ती करणार. ती म्हणजेच काय? असेट्स वेअर रिअलाइज. असेट्स रिअलाइज सांगितल्यात. असेट रिअलाइज सांगितल्यात ती एंट्री करणार. असेट रिअलाइजची बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आता या ठिकाणी किती अमाऊंट रिअलाइज झाली आहे बघा. त्या ठिकाणी रिअलायझेशनमध्ये सगळ्यांनी लिहायची, म्हणजेच असेट्सची नावं लिहायची काही गरज नाही. डायरेक्टली एंट्री बँक टू रिअलायझेशन चालते. फक्त जी काही टोटल असेल ती घ्या. मशिनरी 90,000 प्लस स्टॉक 36,000 प्लस इन्व्हेस्टमेंट 42,000 प्लस डेप्टर्स 90,000 प्लस
Goodwill 48,000. 3,06,000. Then you say 3,06,000. Narration B. डेट सगळ्याला सेम येणार. एंडिंगचं आहे 31 मार्चचं. बी. असेट्स रिअलाइज. नेक्स्ट त्यानंतर डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड सांगितले. डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड करत असताना आपण इथे कंबाईन एंट्री करूया. डिझोल्युशन एक्सपेन्सेस आणि थर्ड पार्टी लायबिलिटीजची पेड करणार. एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. टू बँक अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. आता या ठिकाणी डिझोल्युशन एक्सपेन्सेस 6,000 प्लस थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजेच क्रेडिटर्स 80,000 प्लस बिल्स पेबल 28,000. 1,14,000. कंबाईन एंट्री केली आपण म्हणून नॅरेशन पण तसंच लिहिणार. बी. डिझोल्युशन एक्सपेन्सेस अँड थर्ड पार्टी लायबिलिटी पेड. Dissolution expenses and third party liability paid. त्यानंतर या ठिकाणी पार्टनर्स लोन अकाउंट आहे तो पेड करून घेणार. आशाज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आशाज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. लोन आहे 16,000. नॅरेशन being आशाज लोन किंवा पार्टनर्स लोन पेड. पार्टनर्स लोन पेड. आता या ठिकाणी बघा आपल्या ज्या क्वेश्चन दिलेला होता म्हणजे जो प्रॉब्लेम दिलेला होता त्याचे सगळं ट्रान्सफरिंग आणि जर्नल इंटरेस्ट संपले आहेत. आज आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. यासाठी रिअलायझेशनची फर्स्ट प्रॉफिट लॉस शोधून नंतर त्याचं जर्नल एंट्री करायची आहे. मग तो प्रॉफिट आहे की लॉस आहे हे फाइंड आउट करण्यासाठी रिअलायझेशन ज्या ठिकाणी जर्नल एंट्रीमध्ये डेबिटला लिहिलेलं आहे त्याची टोटल सेपरेट करा आणि ज्या ठिकाणी क्रेडिटला लिहिलेलं आहे त्याची टोटल सेपरेट करा. ज्यावरून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोधायचं. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतोय रिअलायझेशन प्रॉफिट झालेलं आहे. प्रॉफिट ट्रान्सफर टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजेच एंट्री रिअलायझेशन प्रॉफिटची. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट एंट्री करतोय आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर म्हणजे आशा कॅपिटल अकाउंट टू उषा कॅपिटल अकाउंट टू निशा कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट झालाय किती आपला 8,000. 8,000 डिस्ट्रीब्यूट करणार पार्टनर्सला 2:1. 3,200 and 1,600. Narration being
Realization profit transfer to all partners capital account. Realization profit transfer to all partners capital account. आणि आता आपण लास्ट एंट्री करणार पार्टनर्स कॅपिटल क्लोज करणार म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे सेटल करणार बँक अकाउंटला त्याचा इफेक्ट येतोय ना. इथे सुद्धा पार्टनर्स कॅपिटल डेबिट मायनस क्रेडिट सेम इफेक्टने चेक करून बघा. फायनल अकाउंट सेटल करतोय. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आशा कॅपिटल अकाउंट डेबिट डेबिट. उषा कॅपिटल अकाउंट डेबिट निशा कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. या ठिकाणी आशा कॅपिटल अकाउंट किती आलाय तुम्ही चेक करून बघा स्वतः. 1,13,600. उषा कॅपिटल अकाउंट 33,600 and Nisha 36,800. 1,13,600 plus 33,600 plus 36,800, 1,84,000. 1,84,000. Narration: being final settlement made. या ठिकाणी आता आपण टोटल करणार. डेबिट साइड टोटल 2,98,000 plus 80,000 plus 98,000 plus 6,000 plus 14,400 plus 14,400 plus 7,200 plus 12,000 plus 3,06,000 plus 1,14,000 plus 16,000 plus 8,000 plus 1,13,600 plus 33,600 plus 36,800, 10,88,000. क्रेडिट साइड चेक करूया. 1 lakh plus 48,000 plus 1,10,000 plus 40,000 plus 1,08,000 plus 6,000 plus 36,000 plus 4,800 plus 4,800 plus 2,400 plus 3,06,000 plus 1,14,000 plus 16,000 plus 3,200 plus 3,200 plus 1,600 plus 1,84,000, 10,88,000. सेम येतात बघा दोन्ही साईड. 10,88,000. या ठिकाणी आपला जो क्वेश्चन विचारलेला आहे जर्नल एंट्री तो कंप्लीट होतोय. पुन्हा एकदा आठवण करून देते. प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 4.1 म्हणजे लेजर अँड प्रॅक्टिस प्रॉब्लेम 4.2 म्हणजेच जर्नल असे दोन्ही व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. थँक्यू.